नमस्कार, मी जस्मिन शेख तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी 5 मिनिटात तयार होणारा शेवयाचा उपमा. शेवया एकदम परफेक्ट शिजलेल्या आणि सळसळीत मोकळ्या झालेल्या देखील, तरीही एकदम रबरबीत शेवया. सर्वात अगोदर एक कढई गरम करून त्यात 1 चमचा तूप घालून 1 वाटी शेवया मंद आचेवर खरपूस भाजून घेऊयात. शेवया भाजताना शेवयाचा रंग चेंज झाला की शेवया आपण काढून घेणार आहोत. व्हिडिओत पाहू शकता तुम्ही शेवयाचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण या शेवया एका ताटात काढून घेऊयात. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घालून त्यात जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घालून त्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे. त्यानंतर त्यात अर्धी वाटी शेंगदाणे कच्चे टाकलेले आहेत, जेणेकरून कांद्याबरोबर हेही भाजले जातील. त्यानंतर त्यात मिरची देखील टाकलेली आहे. त्यानंतर त्यात वाटाणा आणि गाजर, ते थोडे परतल्यानंतर त्यामध्ये आपण एक अर्धा चिरलेला टोमॅटो देखील टाकणार आहोत. हे थोडेसे परतून झाल्यानंतर त्यात आपण थोडीशी कोथिंबीर देखील टाकणार आहोत. त्यानंतर त्यात आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहोत, हळद टाकणार आहोत. हे थोडेसे परतून घेऊयात. हे थोडेसे परतून झाल्यानंतर त्यात आपण 1 वाटी शेवयासाठी 1.5 वाटी पाणी घालणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ देखील टाकणार आहोत. त्यानंतर पाण्याला खळखळून उकळी आल्यानंतर ताटात काढलेले शेवया आपण यात घालून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे. शेवयाला एकदा हलवून त्याच्यावर आपण झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घेणार आहोत. अजून एकदा उघडून त्यात पाण्याचे प्रमाण चेक करून नंतर झाकून ठेवणार आहोत. अशा प्रकारे आपल्या शेवयातील पाणी बऱ्यापैकी आटलेले आहे. त्यानंतर आपण आता यातला थोडा वेळ आणखीन 2 ते 3 मिनिटं गॅसवर ठेवणार आहोत. आपली शेवई देखील चांगली शिजलेली आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून वाफेवर आपण शिजवून घेणार आहोत. गॅस बंद केलेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून शेवयाला एकदा वर खाली करून 2 मिनिटांसाठी शेवया झाकून ठेवणार आहोत. त्यानंतर सर्व करूया. अशा प्रकारे आपण सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी एकदम छान आणि चविष्ट शेवया उपमा बनवू शकतो. हा उपमा खरंच खूप चवीला छान झालेला. धन्यवाद.